करते गुरु कुणाचा दाबून कोरे कृष्ण तुला मी पासूत करते गुरु कुणाचा दाबून कोरे कृष्ण तुला मी पासूत करते गुरु कुणाचा गवळ्या घरी बोंबाट उतरला मातयाचे फोडून गवळ्या घरी बोंबाट उतरला मातयाचे फोडून रागीत तुझा पिता नंदन मारतयाचे रागीत तुझा पिता नंदन रागीत तुझा पिता नंदन मारतयाचे राहू नको तुला मी करते भजू माझा नाव कृष्णा तुला मी दासित करते भजू माझा आली गवळण कपटी राधा तुझ्या घरात तुझा आली गवळण कपटी राधा तुझ्या घरात पाळण्यात घालून झोके देते आता पुन्हा दूर पाळण्यात घालून झोके देते पाळण्यात घालून झोके देते आता रडू नको कृष्णा तुला मी दासित करते गुरु कुणाचा दाबू नको कृष्णा तुला मी दासित करते गुरु कुणाचा दाबू नको आई त्याला हाताने मारू जाते पण मारायची हिंमत होईना एवढा प्रेम आई यशोदाचा या कृष्णावर छोटाचा होता पण सर्वांचे मन मोहित करून घेणार होता. एवढा त्याचा स्वभाव सुंदर आणि गोड होता आणि साक्षात परमात्मा होता. तर यशोदा आई त्याच्या सगळ्या खोड्या सहन करून आपला परपंच करत होती. एक दिवशी एका गवडणीच्या घरात गेला आणि दया दुधाचे माठ फोडला आणि दही दुधही खाला. तर तिचा जो नवरा होता तो पोहोचला घरी आणि ह्या कृष्ण त्याच्या घरामध्ये सापडला. तेव्हा मात्र कृष्णाचा एक हात धरला आणि कृष्णाला खिचत 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 नंदराजाच्या वाड्यात आणला. वाड्यात आणता आणता कृष्ण म्हणजे प्रत्यक्षात भगवंत होता. तो आपला हात चटकन सोडून टाकला आणि त्याच्या हातामध्ये दुसऱ्याचा कोणाचा तरी हात देऊन दिला. ह्या रागाने मोठ्या जोराने त्या वाड्यामध्ये घेऊन गेला. ए यशोदामाई इकडे ये, तू माझा पोरगा सुंदर आहे गोड आहे म्हणून आम्हाला सांगते ना. हे बाग मध्ये तुझ्या पोराचं सगळे तोंडाला झोमून जात आहे. तू हे बाग मध्ये तुझ्या पोराचं कौतुक. अरे काय केलं, असं काय केलं माझा मुलगा, कुठं आहे माझा मुलगा. तेव्हा हा
फिरून पाहते तर त्या ठिकाणी दुसराच व्यक्ती होता. मागा फिरून पाहिल्यानंतर अरे म्हणे मी त्याला धरून आणलो, हा बदली कशी झाली बा. म्हणून तो मनुष्य त्या दिवशीपासून कृष्णाच्या टट्टा मस्कऱ्या करणं सोडून दिला. तर एक गावामध्ये बुड्ढा होता, बुड्ढा आणि बुड्ढी. ते काही देवाचे भक्त नव्हते, पण त्यांच्या घरी दुपटा मात्र होत होता. दुपटा चालू असताना एक दिवस रात्रोच्या समयी गेला, तर हा बुड्ढा नाही का यांना हाकलून लावला, दही दूध खाऊ दिला नाही. म्हणून दुसऱ्या दिवशी जेव्हा गेला त्याच्या घरात, दही दूध तर खाला, पण त्या बुड्ढ्याच्या केसाची आणि या बुड्ढीच्या केसाची गाठ पडून ठेवून दिला. आणि रात्रोज आपल्या घरी वापस आला. आणि हा कृष्ण काही एकटा नव्हता, हा सोगडी होती याला. तर घरी आला, दिवस निघला, आता उठते बुट्टा बुट्टी पाहिजे तर ते गाठ सुटे ना. काका प्रयत्न केले पण ती गाठ सुटे ना. घरातले घरे लोक आले, मौल्यातले लोक, अरे बुट्टा बुट्टी पागल आहे का, एवढ्या म्हातारपणात एकामेकाची गाठ. आजही काय काय बुड्ढे आहे का, अरे वय जाते पण सुधारता येत नाही. माझ्या घराजवळ एक भांडेकर बुडगा होता, भांडेकर. दिवसभर बाई सोबत चांगला राय, बाई सोबत दिवसभर चांगला राय, आणि रात्रीचे 10, 11, 12 वाजले तर त्याचा झगडा सुरू. आमच्या मोहल्ल्यातले लोक परेशान झाले, हा बुड्ढा या बुड्ढीशी कशासाठी झगडतो. एक दिवस मी त्याला शिवा दिली. बुड्ढ्या म्हणला, अरे किती झगडायचा दिवसभर, रात्र कशाला झगडते. मग त्यांनी मला हकीकत सांगितली. अरे मूर्ख आहेस का, म्हणलं हे वय आहे का तुझी. तर असे काही काही म्हातारे आपल्या या जगामध्ये आहेत. 50 वर्ष वय झाली तर वासनेचा त्याग करा, त्याग. तेव्हा तुमचं आरोग्य चांगलं राहील. जे जे अति संसाराच्या फंदात गेले ना, तुम्ही त्यांच्या नजरेकडे पहा, त्यांच्या नजरेत तेज नाही. त्यांचे डोळे खोल गेलेले असतील आणि त्यांचे हे गालही खोल गेलेले असतील आणि त्यांचे दातही पडलेले असतील. आणि सरळ चांगला कार्यापुरते सव स्त्री पाचारण चिरंजीव पदामध्ये सांगलेलं आहे. नको नको स्त्रियांचा एकांत, नको नको स्त्रियांचा संगात, करती आघात पुरुषांची. बिचारा शेवटी तो भांडेकर बुडगा बबलू बबलू मेला. आता ती बुड्ढी एकटीच आहे. म्हणून असे जे कोणी बुड्ढे असतील या कथेमध्ये, त्यांनी मात्र अशा सवयी सोडून द्यावा. कालावधी असते, त्या कालावधीमध्येच कोणत्याही वस्तू आपल्याला शोभा देतात. म्हणून शिका. या बुड्ढा बुडीच्या केसाची गाठ पाडला तर केसाची गाठ काही सुटेना. मौल्यातले लोक जमा झाले आणि हसायला लागले का तुम्हाला शोभते का म्हणे या वयात असा धंदा. हसायला लागले, निंदा करायला लागले. तेव्हा मात्र त्या बुड्ढ्याच्या लक्षात आला, अरे म्हणे हे कलाकारी आमच्या गावात कोणाजवळच नाही, म्हणे एकट्याजवळच आहे. त्या नंदराजाच्या पोराकडेच आहे म्हणे, आणि त्याच्याकडे गेल्याशिवाय ही गाठ काही सुटणार नाही. आणि शेवटी पती पत्नी दोघेही त्या नंदराजाच्या मुलाकडे म्हणजे कृष्णाकडे गेले आणि विनंती केले, नमस्कार केले, पाया लागले. तेव्हा मात्र ती गाठ आपणच सुटली. तेव्हा वाटले, त्यांना वाटला हा काही साधारण पुरुष, हा काही साधारण पुरुष नाही. पण आपण तेच धन करतो, मी माझा माझा.
अहो जर तुमच्या नशिबात नसेल तर तुम्ही कितीही माझ्या मनात तुम्हाला काहीही भेटत अहो, आम्हाला सारखे कष्ट करणारे लोक आहेत आजही सुखी नाही. माझं जर उदाहरण बघा बघा बघितले तुम्ही 20 वर्ष होते 20 वर्ष 5 रुपयाचे कष्ट नाही माझ्याकडून, तरी पण मी सुखाने खात. आणि मला घरी आता बाबाजी येतात, बरेचसे आता त्यांची माऊली आल्या होत्या. माझ्या घरी मला कोणीही काही बोलत काऊन 10 एकर शेती आहे म्हणून का हो का बोलतच नाही. बाबा म्हणे तुम्ही शांत राहा आणि खा आणि शांत झोपा, चिडचिड करायचं नाही, बोलायचं नाही. पण म्हातारपण आहे असं की कधी कधी याला चिडचिड करावा लागतो. तर असे तुम्ही सुखी व्हा. सुखी जेणे व्हावे जगा निवावे, अज्ञानी लावावे सन्मार्गासी. तर सुख प्राप्त करायचं असेल तर या भागवत भक्तीमध्ये सुख आहे. आमचे किती रात्र सत्संगामध्ये गेले आणि किती रात्र भजन कीर्तनामध्ये गेले ते निष्काम आम्हाला स्वतःलाच पत्ता नाही. आम्ही नाही परपंचाचा विचार केला, नाही पुराबारांचा विचार केला, नाही घरादाराचा विचार केला, तरी सगळे सुरळीत आहेत. पण आपल्याला या बायाला चिंता नाही. मा भागवताला की वस्तू बरा माझा ना तू लहान आहे का नाही. नाही मा मी भागवतामध्ये गेलो असतो बरा माझी सून घरचं काम करते का नाही का नाही का. नाही मा भागवताला गेलो असतो बरा आता माझ्या भावाचे ती कार्यक्रम आहे तर कशी जाऊ. सोय रे दाय रे संपातीचे लोका देवाची द्वारी तुभा क्षणावरी देणे मुक्तीचारी देणे म्हणजे तुम्ही एका क्षणामध्ये 4 मुक्त्या साध्य केल्या. समीपता, सायुज्यता, श्लोकता आणि एक काय स्वरूपता. 4 मुक्त्या एका क्षणामध्ये साध्य केल्या क्षणामध्ये. आणि आमचं आयुष्य जाते एकही मुक्ती साध्य होत. याचं कारण काय. आपण फसलेले आहोत म्हणून. या 4 मुक्त्याचे प्रकार आहेत. समीपता म्हणजे सर्व ठिकाणी समान पाहणे आणि राहणे. सायुज्यता म्हणजे जे सिद्ध आहे, जे सिद्ध अनुभवास आले ते समजून घेणे. श्लोकता म्हणजे त्या गोष्टीबद्दल आपल्याला प्रेम जिव्हाळा पाहिजे. आणि स्वरूपता म्हणजे ती आपल्या शरीरात आहे, जी स्वरूपता नारी आपल्या शरीरात आहे ती आपल्याला पाहता आली पाहिजे. यालाच म्हणला आपणाशी पहावे आपुलिया डोळा. आपल्या डोळ्याने आपल्याला पाहता येत. तुमच्या डोळ्यात छोटासा कुसाड असा तरी तो आम्हाला दिसते.
पण आपल्या डोळ्यामध्ये एवढा मोठा मुसळ असेल तरी तो मात्र दिसत नाही. म्हणून स्वतःकडे पहा. जेपर्यंत आपण स्वतःकडे पाहत नाही तेपर्यंत देवाची भेट होत नाही. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, एका क्षणात 4 मुक्त्या. 4 मुक्त्या साध्य झाल्या. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. द्वार म्हणजे देवाचा द्वार म्हणजे म्हाताऱ्या झाल्या तुम्ही सत्संगात बसत नाही याच्यावर. उपदेशी आहा ना. देवाचा तुमच्या घराला काय दरवाजा. हा, देवाचा द्वार म्हणजे देवाचा दरवाजा. आणि त्या दरवाजातून काम कोणता होते? येणं जाणं. कोणता होते? अंदर जाने बाहर. कोणता काम होते? अंदर जाने बाहर. अंदर जाणे आणि बाहेर येणे हा काम होते. देवाची द्वारी उभा क्षणभरी. तर देवाचा एक द्वार आहे आणि त्याला पुढे काय म्हणला? हरिमुखे म्हणा, हरिमुखे. मग हा मुख हो का? हरीचा मुख हा का? हा कशाचा हो? या शरीराच्या. नरदेहाचा. मग तो मुख कसा आहे? कमल मुख राम वदन गोपिया. कमल मुख राम भजन गोरिया. कमल मुख राम भजन गोरिया. कृष्ण भजन राम भजन को कृष्ण भजन को. राम भजन गोपिया. कमल मुख राम भजन गोपिया. कमल मुख राम भजन गोरिया. कमल मुख राम भजन गोरिया. कमल मुख राम भजन गोरिया. कटोरांची तेरे फिरत लक्ष 84 फेरे फिर कर. नरतनु पाया. कमल मुख राम भजन गोपिया. कमल मुख राम भजन गोरिया. कमल मुख राम भजन गोरिया. कमल मुख राम भजन गोरिया. मग या देहाला तो कमलमुख कुठे आहे? कुठे आहे? कसा आहे? कमल मुख म्हणला. राम भजन गो त्या मुखाने राम राम. आम्ही कोणत्या मुखाने म्हणतो? हा, मासऱ्या खाया, कोंबड्या खाया, चवीच्या भाज्या खाया, झगड्या खाया. हा होईल का कमल? होईल का? होते का? याला दर्जा आहे का कमल मुखाचा? मग तो कोणता मुख? या देहामध्येच आहे तो कमल मुख. असा कमळासारखा गोलाकार आणि त्या कमळाच्या भोवताल पाकड्या पाकड्या. नारायण
हे नाथ नारायण वासुदेवा 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 तबल्याचा आवाज बरोबर सेटिंग कर बाबा. तबल्याचा आवाज बरोबर सेटिंग कर बाबा. तर काल सुंदर असा गोपाळ कृष्णाचा जन्म झाला आणि आज त्याच्या सुंदर अशा लीलांचा प्रसंग आहे. तर माय यशोदा आणि राजा आनंद यांच्या वाड्यामध्ये आनंद खूप आनंद चाललेला आहे. बाळ छोटाचा मोठा होऊन झालेला आहे. याच्या खोड्या भयानक, याच्या चोऱ्या भयानक. काल जे आपण चोऱ्या दाखवल्या त्या पैशाच्या चोऱ्या आणायच्या होत्या आणि आज जे चोऱ्या होणार आहेत ह्या केवळ दही आणि दुधाच्या. तर कृष्ण छोटाचा बाळ होता आणि आपल्या वाड्यामध्ये सर्वांना चांगल्या प्रकारे दर्शन देत होता. एके दिवशी खिलोणेवाली आली. खिलोणे घ्या खिलोणे घ्या खिलोणे घ्या म्हणून नंदराजाच्या वाड्यात गेली आणि कृष्णाकडे पाहता बरोबर त्याची दृष्टी चेंज झाली. तिची वाणी सुद्धा चेंज झाली. ते देहभान विसरून गेली आणि खिलोणे टोपल्यात आहे पण ते काय म्हणते, कृष्ण घ्या कृष्ण घ्या कृष्ण घ्या म्हणते. इतका बदल त्या कृष्णाच्या ताकदीमध्ये शक्तीमध्ये होता. त्या गावच्या बाया म्हणू लागल्या, अरे म्हणे खिलोणेवाली पागल झाली का म्हणे. कृष्ण आमच्या गावात आहे आणि हिला खिलोण्याचं नाव घ्यायला सोडून देऊन हे कृष्ण 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 म्हणून तिला बसवून तिची समजूत घातले आणि कृष्णासाठी एक छोटासा खिलोणा घेतला. माय यशोदा हर कृष्णाचे कौतुक लाड पुरवत होती आणि कृष्णाच्या भक्तीमध्ये माय यशोदा सुद्धा तल्लीन होती. कारण मुलगा असा पाहिजे, विठ्ठला राखो माये दारी द्वारे, विठ्ठला राखो माये दारी द्वारे, तुझ्या परी पुढे गोरी फुले गोजिरे कुंडलिका परे फुले गोजिरे त्याच्या सेवेचा
आणि बऱ्याचशा ठिकाणी भागवत कथा होता, पण या मुलं स्वतःकाळी कथा ऐकण्यासाठी बसवत. आम्ही वाकडी गावामध्ये भागवत केला. वाकडी गावाचं नाव वाकडी. अहो त्या गावामध्ये एकही जोडी हे भागवत डोक्यावर धरायला मिळाले. मग जेव्हा त्यांना आम्ही भागवताचा महिमा 7 दिवस सांगितला, तेव्हा 7व्या दिवशी तीर्थ उठवताना 10 जोड्या तयार झाल्या. 10. पण भागवत माठासाठी एकही जोडी तयार. भाग्यवान आहे आमचा हा सोनमुगरा परिवार की त्यांच्या घरच्या 3-3 जोड्या या ठिकाणी बसलेल्या आहेत. यांनाच म्हणतात पुंडलिका परी मुले गोरी. देव यांना उदंड आयुष्य देव आणि यांचं आयुष्य सर्वस्वी सुखात जावो. आजही सुखात आहेत आणि येणाऱ्या काळातही सुखी राहतील. कारण ज्याच्या जवळ देव आहे त्याला कोणाची भीती म्हणून देवाचं काम कर. पण आम्ही वेगळा करतो. रात्रंदिवस आपला परपंच 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 असा आहे की तो जेरू पाहिले का तुम्ही? जेरू हो. आता जेरुबाई बंद झाल्या, दिसत नाही. कारण तळ्यामध्ये जुनाट पाणी आता राहतच नाही. आमच्या बालपणात पाहिले जेरू जेरू ते दिसायला एवढीशी दिसे, पण तुम्हाला झोंबली म्हणजे वळले तरी ते पडत होती, पण निघत नव्हती. असा खिचू खिचू वाढला तरी ते निघत नव्हती ना, पडत होती. पाहिले का कोण जेरू? कोणाच्या भसीला झोपली ना 4-4 दिवस सोडत नव्हती. आणि तिचा काम काय होता? रक्त पिणे. फक्त माणसाचा रक्त पेणे. इतकी त्या जेरू मध्ये ताकद होती. आणि तशी ताकद आज आम्ही लावतो कुठं? आपल्या संसारात. आणि संसारात तुम्ही किती काही ताकद लावली तरी हा संसार कसा आहे? जेरू सारखा पडणारा संसार आहे, रबर सारखा. पण आपण त्या संसाराच्या भुग्याला भुगवतो आणि त्रासून जातो. पण या देवभक्तीच्या मार्गाकडे जास्तचा लक्ष लावत. कारण देवभक्ती काही कठीण आहे का? कठीण आहे का? नाम भुकटा भुकटा नाम आहे सर्वाहुनी चोकट. पण नाम घेता आणि तसा नाम आमच्या या सोनमुगरा बाबाच्या आणि आईच्या मुखात रात्रंदिवस. एवढ्याही म्हातारपणात आमच्यासोबत 7-7 दिवस भागवतामध्ये तर असतातच. पण आपल्या घरचा परपंचाचाही काम गोडी गुलाबीने करतात. आम्ही त्यांच्यापेक्षा वयाने कमी आहोत तरी पहाटेला 3 वाजता उठू शकत नाही. पण ते उठून पहाटेला आंघोळ करून सकाळची कथा करणार. तर देवाच्या माणसाला हलकाई असते, हलकाई स्फूर्ती असते, फुर्ती. आणि या परपंचिक माणसाला काय असते? चिंता. काय असते? चिंता कोणती? माझा 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 मी हे चिंता. अहो ज्या लेकराला तुम्ही लाखो रुपये खर्च करता आणि पटवारी साहेब बनवता, तू काय तुम्हाला पोचते का? त्याची बायको तरी पोचते का? पण या ठिकाणी ताजा उदाहरण आहे. हे इथं बसलेले दोन्ही बाबा कर्मचारी आहेत आणि चांगल्या प्रकारे आई वडिलांची सेवा करत आहेत. ही नाही बाबा, तर हा समाजाला आदर्श दाखवण्याकरता आहे आणि यांच्याकडून आपल्याला काही शिकण्याकरता आहे. मी भागवतकार जर नसेल तरी मला पण यांच्याकडे पाहून शिकणे आहे. म्हणून म्हटलेलं आहे
कुटुंबात एक व्यक्ती चांगला असेल तर 10 लोकांना चांगला करू शकते. मगाशी मला रामदूर मध्ये कोणीतरी सांगितलं, या घराला या परिवाराला दुरुस्ती करण्याची ताकद असेल तर ती आमच्या गुलाब बाबा सोनकुबरा यांची आहे. ती म्हटलं असायलाच पाहिजे आणि तशी ताकद आपण सर्वांनी लावली पाहिजे. विचार करा, किती यशोदा माय किती या कृष्णाची सेवा करताय. हा तिच्या पोटचा तरी हो का, तिच्या वंशाचा तरी हो का, हो का? मग काहून सेवा करते, काहून सेवा करते? सेवा करण्याचं कारण का? सेवेचा अधिकार काय वेगळा आहे, सेवेचा फल काय वेगळा आहे, आणि सेवा केल्याने काय होते हे भागवत महापुराण तुम्हाला सांगत आहे. आजचा दिवस 5वा आहे, 5वा. पुन्हा 2 दिवस शिल्लक आहे. तर रात्रंदिवस मोहमायात पडू नका आणि चिखलाच्या दलदल मध्ये फसू नका. करा ना, संसार करावा नेटका, कुठे नाही दिसू द्यावा फाटका. ज्याचा संसार फाटला त्याचा परमार्थही फाटला. सौ संन्यासी एक गृहस्थ आश्रम. 100 संन्यासाची बरोबरी एक संसारी करते आहे. मग तो ज्ञानी असो की अज्ञानी असो. कारण संसारामध्ये ताकद आहे, पण ती ताकद पाहिजे तुकाराम महाराजांसारखी, नामदेव महाराजांसारखी, एकनाथ महाराजांसारखी. त्यांना परपंच नव्हता का, त्यांना मुलं बाळ नव्हते का, तुम्हाला जायत का? पण आम्ही हाती. माझ्या सासूबाईला एकच मुलगा, एकच. लोकांची सांगते ना, आपली सांगत नाही असं काही नाही. माझ्या सासूबाईला एकच मुलगा आहे आणि त्याचं नाव आहे दिलीप. नाव दिल्लीचं आहे पण वागणं मुंबईचं आहे. एकच आई आहे, वडील तर मरण पावले, वडिलांची सेवा नाही केली. आणि एक आई आहे, तिची सुद्धा सेवा करत. मला आता लग्नाला कमीत कमी 30, 35, 40 वर्ष झाले असतील. एकही दिवस आईला आपल्या जवळ धरून जेवायला बसला नसेल, आणि आपल्या वडिलांना प्रसंग कधी कधी सांगावा लागतो. आणि मला वाटतं मी जावई आहे त्याचा, मलाही एकतरी दिवस पंक्तीमध्ये धरून बसला असेल असा मी प्रसंग कधी पाहिला. तर ही आपली संस्कृती आहे का? महान आहेत आमचे चरणदादा, आईला वडिलाला समोर आपल्या पंक्तीला घेतल्याशिवाय जेवण करत नाही. आणि महान आहेत आमच्या या सविताताई, सर्वांची सेवा झाल्याशिवाय आपण स्वतः जेवण करत नाही. अशी जर कुटुंबामध्ये लोक असतील तर कोणत्याच कुटुंबाला दुःख होण्याची काही गरज नाही आणि दुःख भोगायची ही गरज पडत. म्हणून संसारामध्ये सुखी राहायचं असेल, संसार सुखी करायचा असेल तर भक्ती शिका. भक्ती. हा आपण सर्व गुरुपुत्र आहे. मी तुमच्या समोर बोलताय म्हणजे मी काही शहाणा नाही आणि मी काही भागवतकारही नाही, कीर्तनकारही नाही, प्रवचनकारही नाही. तुम्हा लोकांनी या पामराला मला इथं आणून बसवले आणि माझ्याकडून 2 शब्द ऐकून घेत आहे, मला खूप आनंद होत आहे. आणि या आनंदामध्ये भक्तीच्या आपल्याला जायचं असेल तर मात्र आपले जे गुरुभाऊ आहेत त्यांच्या संपर्कात राहा.
हप्त्याचा एक सत्संग घ्या. आज किती भाग्य त्या निरंकारी संत लोकांचे. निरंकारी संत लोक हप्त्यातून एक सत्संग घेतात आणि आम्ही मात्र विसरून चाललो. हप्त्याचे घ्या, महिन्याचे घ्या, एखाद्या आजूबाजूच्या साधू संताला बोलवा, त्याला मान द्या. निरंकारीमध्ये हरदेव बाबा काही प्रत्यक्षात येत नाही, पण हरदेव बाबा म्हणून एका महात्म्याला बसवतात आणि त्याची पूजा करतात. ते तरी पाहून शिका. नाहीतर महाराजांच्या घरी मंदिर आहे, इथं तरी महिन्याला सत्संग घ्या. या प्रकारे तुम्ही रोज रोज आपला भात आणि भाजी खाता. भाज्या किती बदला, पण भात तर एकच आहे ना. त्याच प्रकारे तुम्ही हरिनामाकडे लक्ष द्या. लक्ष तुका म्हणे लक्ष लक्षणी अंतरी तुझी वार करे पंढरीचा. त्रा कृष्ण खोड्याकडे खोड्या, आईला त्रास दे. आई कंटाळून जाय. एक दिवस आई एवढी मोठी शेडी धरली धावली कृष्णाच्या मागे, पण महाराजी तिची हिंमत हो मारू शकली. एक दिवस आई घुसरण करायला निघाली. घुसरण हा तिला घुसरण करू देत नव्हता. त्रासून गेली, कंटाळून गेली आणि शेवटी नाही का त्या घुसरणाच्या खांबाला नाही का याला बांधून दिली. कोणाला? कृष्णा. सोडा रवेचा हात हरे रे, सोडा रवेचा बांधून दिली. तर हा का करे माहिती आहे का? दोरी अजूनच पळवत जाय, दोरी अजूनच सोडत जाय. दोरी बांधू बांधू गुंडू गुंडू त्रासून गेली. दोरी काही संपत नव्हती. तेव्हा बाळा मी थकले रे कृष्णा म्हणून त्याला हात जोडली आणि निघून गेला. एवढा पावर त्या कृष्णाचा. एक गावडा रोज जाई त्या गवळणीच्या घरी. छोटासा बालक होता. त्या गवळणीला होते सासू सासरे. रोज जाय आणि तिच्या घरचा दही दूध खाय आणि ती गवळण आनंदाने तिला चालत होती. एके दिवशीचा प्रसंग आहे. हा कृष्ण गेला, त्याला कडेवर घेतली, खूप प्रेम आणि कडेवर घेतली आणि दही दूध भात चालत आहे. तेवढ्या तिचा नवरा आला, सासू सासरे आले. तर ही का केली? अंधारून कवाड झाकून दिली होती. आणि कृष्णा, अरे कृष्णा तू जर मोठा असतास तरी फक्त एवढा शब्द रचना वाक्य केली, तेव्हा कृष्ण मोठा झाला. आणि त्या गोपिके समोर बोलू लागला. कुजबुज चालू झाली अंधार. आणि एवढ्या सासू आणि सासरा आला. पाहते अंधारून कवाड लावून आहे आणि अंधार संभाषण चालू आहे. आता हे बाहेरून ठोकता का गोपिके, कवाड खोल, कवाड खोल. कवाड खोलायला तयार नाही. ही गोपिका हट्ट धरली. अरे बाबा देवा, अरे कृष्णा माझी बदनाम होईल रे, मला शिवीगाळ करतील रे, मारतील रे, माझा नवरा येईल रे. तुझ्या हात जोडते, पाया लागते,
पण जसं होतं तसं जोडे मानत तिच्या विनंतीला मान देऊन कृष्ण छोटासा झाला तोपर्यंत मात्र भयानक उशीर झाला आणि सासूबाई दसरा कवाड खोलल्याबरोबर जो बिघडले असे बिघडले की भयानक बिघडले तर पहा म्हणे छोटासा कृष्ण आहे भूक लागली होती घरी आला त्याला मी भात दही भात चालत होती माझा काय गुन्हा आहे मग हे कडी का लावली तर कडी या कृष्णाने लावली आणि दुसऱ्या दिवशी या गोपिकेच्या सासू सासऱ्याने तक्रार दिली तक्रार कुठं यशोदेच्या घरी आणि तक्रारीमध्ये काय सांगतात हा तुमचा छोटासा बालक आमच्या घरात घुसून अंदरून साकड्या लावून आमच्या सुनांची गोडगोड गोडगोड गोष्टी करत असते याचा मात्र हा सवय छंद बरा नाही तेव्हा आई यशोदाला फार वाईट वाटलं अरे एवढासा छोटासा बालक तरी काय करू शकला आणि याच्यावर आरोप घेऊन उपाय तरी काय होणार उपयोग तरी काय होणार तेव्हा मात्र आई यशोदा शिवा दिली आणि ताकीद दिली आमच्या आई आहेत आईला हार चढवावं आणि आईचं स्वागत करावं दुसरे आमच्या लहान आई आहेत त्यांना सुद्धा आमचे नाकाडे महाराज हार चढवतील अशी मी त्यांना विनंती करतो छोटे आई मधले आई कुठे आहेत काय तर मधले आई या इकडे तुम्ही या समोर या अहो कुटुंबाचा परिचय हवा की नाही हार आहेत ना बाबा हा ना आमचे सोनकुकरा बाबा यांचा सुद्धा पुष्पहार टाकून स्वागत करावं कारण ब्रह्मनिष्ठ परमपूज्य कोटोले महाराजांची कृपा तर आहेच त्याचबरोबर आमच्या छोट्या आई यांना सुद्धा हे झाड कोणते होत ते सांगा. हॅलो 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 छोटे आहे कुटुंबाचा परिचय होते या निमित्ताने आणि आईचे आमच्या या कुटुंबाच्या बहिणी आहेत सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत नाव माझ्या लक्षात नाही बक्कळबाई यांना सुद्धा पुष्पहार घालावा छोटे डॉक्टर आले आहेत आणि बक्कळदादा तुम्ही सुद्धा या इकडे गोपाल कृष्ण भगवान डॉक्टर साहेब आले आहेत डॉक्टर साहेब दिले का बाबाला टाका बाबा सोनकुत्रा बाबा त्याप्रमाणे आईचे भाऊसाहेब इथे उपस्थित आहेत चंद्रबा दादा छोटे यांना सुद्धा पुष्पहार घालून त्यांचं स्वागत करावं खोटले बाबा एक जण करून टाकू खाली करी आजचा विषय आहे बाल गोपाल कृष्णाचे चरित्र आणि वेळ मिळाल्या कृष्णाचा लग्न
काल आपण कृष्णाचा जन्म साजरा केला. आज आपल्याला कृष्णाचं लग्न करायचं आहे. हॅलो हॅलो. तर सुंदर असा आमचा सोनकुकरा परिवार आणि सुंदर अशा त्यांच्या परिवाराची कीर्ती या परिसरात आहेच, पण आमच्या चामोर्शी तालुक्यापर्यंत या परिवाराची कीर्ती पसरलेली आहे. आणि इथं सुंदर असं आपल्या प्रांगणात परमपूज्य घोटोले बाबाचं मंदिर बांधलेलं आहे. आणि अविरत 36 वर्षापासून महाराजांचे पुण्य कार्य या परिवारातर्फे होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. मंदिर बांधणं सोपं आहे, देव करणं सत्य आहे, पण हे करण्यासाठी ताकद, हिंमत, शक्ती लागते आहे. आणि ती शक्ती आमच्या सोनकुकरा आईकडे आहे, बाबाकडे आहे. ते रात्रंदिवस देवपूजेत मग्न असतात. त्यांना देहाचा भान सुद्धा नसते. म्हणून आपण आता आपल्या पुढील कथेला सुरुवात करू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी.